चांदवड शहरामध्ये बाजारपेठ, बाजारपेठ आणि मेन रोड या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि लोकांना चालायला देखील रस्ता नसल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहेर यांच्या वतीनं खड्ड्यांना पुष्पहार घालत खड्ड्यांवर पुष्प वाहत फुलांनी खड्डे सजवण्यात आले आणि रस्त्यावरील खड्ड्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनही देण्यात आले। या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते हजर होते। चांदवड शहरामधील बाजारपेठ, बाजारपेठ आणि मेन रोड या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। सगळीकडे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत। खड्डे मोठमोठे असल्यामुळे या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचतं आहे। या रस्त्यामधून गज देखील बाहेर निघाले आहेत। ही बाब शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देखील याकडे ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत। महाराष्ट्रामध्ये चांदवड हे खड्डेमय गाव म्हणून ओळखले जात आहे। लोकांना चालायला रस्ते नाहीत। वयोवृद्ध लोकांना या रस्त्यावरून चालता येत नाही। दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवताना आणि पायी चालताना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे रस्त्यावर अनेक छोटमोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। या अपघातात अनेक लोकांचे हातपाय फ्रॅक्चर झाले आहेत, तर काही लोकांचे पाठीचे मणके देखील यामुळे निकामी झाले आहेत। शहरामधील सर्व शैक्षणिक संस्था, बाजार, शासकीय व निमशासकीय संस्थांना जोडणारा हा रहदारीचा प्रमुख मार्ग असल्यामुळे येथे लोकांची फार मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। चांदवड शहरामधील श्रीराम रोड, शिवाजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर शाळा रोड व सर्वच रस्त्यावर खड्डे पडले आहेत। शहरामधील सर्व रस्ते खोदून ठेवलेले आहेत, परंतु या रस्त्यावर पडलेले खड्डे बघता या रस्त्यावरून चालायचे कसे असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे। ज्या ठेकेदाराला या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम देण्यात आलं होतं, त्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे। शासनाने या ठेकेदारावर कडक कारवाई करत या ठेकेदाराचे लायसन्स रद्द करत या ठेकेदाराचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे आणि या ठेकेदाराला महाराष्ट्रामध्ये कोणत्याच रस्त्याचे काम देऊ नये। या ठेकेदाराने अर्धवट सोडलेल्या या रस्त्यांचे काम देखील त्याच्याकडूनच पूर्ण करून घ्यावे। शासनाने तात्काळ चांदवड शहरामधील सर्व रस्ते नवीन करून देण्यात यावेत, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहेर यांच्या वतीनं आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत शासन सर्वस्वी जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहेर यांच्या वतीनं देण्यात आला आहे। चांदवड शहरामध्ये बाजारपेठ व मेन रोड या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, कारण इथे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे। खड्ड्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचत आहे, तर लोकांनी चालायचं कसं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। इथं व्यापाऱ्यांना व्यवस्थित धंदा करता येत नाही, दुकानदारांकडे गिराईक व्यवस्थित येऊ शकत नाही, इथं वयोवृद्ध लोकांना व्यवस्थित चालता येत नाही, पालकांना विद्यार्थ्यांना कसं शाळेत घेऊन जायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर इथे या नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी तात्काळ या चांदवड शहरामध्ये नवीन रस्ते बांधून देण्यात यावे व जिथे शहरामध्ये असेल, कॉलन्यांमध्ये असेल व वॉर्डमध्ये असेल तात्काळ नवीन रस्ते बांधून द्या। तसे नाही तर झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। एस मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव, चांदवड।